श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. आजचा स्वामी संदेश हा त्या प्रत्येक भक्तासाठी आहे जो थकलेला आहे, ज्याचं मन तुटलं आहे, ज्याला वाटतंय की अंधारच अंधार पसरला आयुष्यात. आज स्वामी समर्थ स्वतः म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील अंधार आता संपणार आहे, फक्त हृदय उघडून माझं ऐक. स्वामी म्हणतात, मी पाहतोय बाळा, तू किती संघर्ष केलास ते. तू एकटाच लढलास, कोणालाही काही सांगितलं नाहीस. लोकांनी तुझ्याबद्दल गैरसमज घेतले, पण तू शांत राहिलास. मी तुझं मौन ऐकलंय. तुझ्या डोळ्यांतले अश्रू मी रोज पाहतो. तू माझ्यावर विश्वास ठेवून झोपतोस आणि सकाळी उठल्यावर पुन्हा आयुष्याशी लढायला सज्ज होतोस. ही श्रद्धा व्यर्थ जाणार नाही. स्वामी म्हणतात, अंधाराचा शेवट नेहमी प्रकाशाने होतो आणि तुझ्या आयुष्याचा प्रकाश आता खूप जवळ आहे. तुझ्या वाटेवर चालतोयस, ती वाट मीच तुला दाखवली आहे. थोडं थांब, थोडं सहन कर, कारण आता वेळ बदलणार आहे. स्वामी म्हणतात, श्रद्धा म्हणजे फक्त नाव घेणं नव्हे. श्रद्धा म्हणजे माझ्यावर विसंबून चालणं. जेव्हा काहीच दिसत नाही तेव्हा विश्वास ठेवून चालणं, ही खरी श्रद्धा आहे. तू माझं नाव घेतोस, पण आतून घाबरतोस का बाळा? मी आहे ना तुझ्या पाठीशी. तू फक्त पुढचं पाऊल टाक, मी तुझं रक्षण करीन. स्वामी पुढे म्हणतात, कधी कधी मी तुला संकटातून नेत नाही, कारण मला माहिती आहे त्या संकटातूनच तुझं मन मजबूत होईल. तू अधिक प्रकाशमान होशील. तुझं आत्मबल वाढेल. तुझ्या जीवनातील अंधार म्हणजे शेवट नाही, तो तर नव्या सुरुवातीचा इशारा आहे. रात्र कितीही काळी असली तरी सकाळी येतेच ना बाळा. तसंच आता तुझ्या जीवनातही प्रकाश येणार आहे. मी तुझ्या मनातील हाक ऐकली आहे. मी तुला सोडलं नाही, फक्त तुला मजबूत होण्यासाठी थोडा वेळ दिलाय. जे हरवलं आहे ते पुन्हा मिळेल. जे तुटलं आहे ते पुन्हा जुळेल. जिथे अपमान झाला तिथेच तुला सन्मान मिळेल. ही माझी वचनं आहेत. बाळा, काळजी करू नकोस. तुझ्या घरात सुख येणार आहे. तुझ्या मनात शांती येणार आहे. तुझ्या कामात प्रगती होणार आहे. तू ज्या दिवशी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवशील त्या दिवशी सगळं सुरळीत होईल. तुझं नशीब बदलणार आहे. तुझ्या जीवनात असा चमत्कार होईल की लोक म्हणतील, हा कसा घडला? पण त्यांना माहीत नसेल की हे सगळं माझ्या बाळासाठी मीच ठरवलं होतं. आज तुझ्या घरात बसलेला मीच बोलतोय. तू माझं नाव घेतलंयस म्हणून मी आलोय. जवळ बघ, त्या मंद दिव्यात, त्या शांत वाऱ्यात मीच आहे. तुझ्या मनात येणारा तो विचार, तो मीच देतोय. तुझ्या मनात ज्या गोष्टीसाठी व्याकुळता आहे ती गोष्ट तुला मिळेल, कारण तुझं हृदय स्वच्छ आहे. तू लोभातून नाही, श्रद्धेतून मागतोस, आणि श्रद्धेतून मागितलेली प्रत्येक इच्छा मी पूर्ण करतो. आता भिवू नकोस. जे काही घडतंय ते माझ्या योजनेतूनच घडतंय. तुझं नुकसान म्हणजे शेवट नाही, ते नवं पान उघडण्याची वेळ आहे. तुझं आयुष्य पुन्हा फुलणार आहे. आज रात्री झोपण्याआधी माझं नाव घे. मनात म्हण, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. आणि मग बघ, तुला किती शांत झोप लागेल ते. त्या झोपेत तुला माझं दर्शनही होईल. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश ऐकून जर तुमच्या मनात थोडीशीही शांतता आली असेल तर हाच स्वामींचा आशीर्वाद आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे तिथे भीतीला जागा नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तुला वाटतं मी तुझ्यापासून दूर आहे, पण माझं अस्तित्व प्रत्येक क्षणी तुझ्या श्वासात आहे. तू रडतोस तेव्हा माझं मनही व्याकुळ होतं. तू शांत राहतोस तेव्हा मी तुझ्या अंतर्मनात बोलतो. तुला माहिती आहे का, तू जेव्हा माझं नाव घेतोस तेव्हा विश्व थोड्या वेळासाठी थांबतं, कारण त्या श्रद्धेचं स्पंदन आकाशातून माझ्यापर्यंत पोहोचतं. मी त्या प्रत्येक हाकेला उत्तर देतो, फक्त माझ्या वेळेनं. आणि बाळा,
माझी वेळ म्हणजे योग्य वेळ. आज मी तुला सांगायला आलोय, तू जे हरवलं आहेस त्याचं दुःख करू नकोस. तू जे मागतोयस ते तुला योग्य क्षणी मिळणारच. कारण तुझं नशीब आता नव्यानं लिहिलं जातंय माझ्या हातांनी. कधी कधी तू विचारतोस, स्वामी माझ्याबरोबरच असं का घडतं? बाळा, हे प्रश्न तू विचारतोस म्हणून मी शांत असतो. पण माझं मौन म्हणजे अनुपस्थिती नाही, ते तुझ्या आत्म्याची परीक्षा आहे. जसं लोखंड अग्नीत टाकल्यावर मजबूत होतं, तसंच तुझं मन या परिस्थितीतून मजबूत होतंय. तू कोसळलास तरी परत उभा राहतोस. तेच माझं सामर्थ्य आहे तुझ्यात. ही वेळ तुझ्या विरोधात नाही, ही वेळ तुला स्वर्गीय यशासाठी तयार करते. जशी माती घडवली जाते तसा मी तुला घडवतोय. थोडं सहन कर बाळा, तू माझा निवडलेला आत्मा आहेस. अंधार म्हणजे प्रकाशाचा श्वास रोखलेला क्षण असतो, तो कायमचा नसतो. तू माझं नाव घेतलंस की तो अंधार मागे सरतो. तुझ्या घरात मी प्रकाश पेरलाय. तो सध्या डोळ्यांना दिसत नाही, पण तो वाढतोय. जशी अंकुरं जमिनीखाली शांतपणे उगवत असतात. तुझ्या दारात नशीब उभंय, फक्त तू दरवाजा उघडण्याची वाट पाहतोय. दरवाजा म्हणजे श्रद्धा आणि किल्ली म्हणजे तुझं धैर्य. तू ते धैर्य हरवू नकोस, कारण माझा प्रकाश तुला मार्ग दाखवायला तयार आहे. आजचा दिवस तुझ्या जीवनात नवा अध्याय उघडणार आहे. तू माझं नाव घेतल्यापासून तुझ्या मागे माझं संरक्षणाचं कवच उभं आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांच्याच समोर मी तुला उंच उभं करीन. तू जिथे अपमान सहन केलास त्याच ठिकाणी तुला सन्मान मिळेल. ज्यांनी तुझं मन दुखावलं त्यांचं मन तुझ्यासाठी दयाळू होईल. कारण तुझी वेळ आता बदलतीये. तुझ्या नावासमोर आता यशस्वी हा शब्द लिहिला जाणार आहे. बाळा, हे लक्षात ठेव, जेव्हा मी निर्णय घेतो तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्याला थांबवू शकत नाही. आजपासून 7 दिवसांत तुझ्या जीवनात एक बदल जाणवेल. काहीतरी हलकं वाटेल, काहीतरी शांत. ते माझ्या उपस्थितीचं चिन्ह असेल. कधी अचानक तुझ्या मनात शांती येईल, कधी एखादं काम सहज पूर्ण होईल, कधी एखादा जुना संबंध परत येईल. ते मीच करतोय बाळा. मी तुला सांगतोय, तयार राहा, चमत्कार घडणार आहे. पण एक अट आहे, तू विश्वास सोडायचा नाहीस. प्रत्येक सकाळी म्हण, स्वामी समर्थ माझ्या आयुष्याचे मार्गदर्शक आहेत आणि प्रत्येक रात्री माझं नाव घेऊन झोप. मी तुझ्या झोपेतही तुझं रक्षण करीन. तुझ्या आयुष्यातला अंधार आता संपलाय बाळा, कारण तू आता माझ्याकडे वळलास. मी तुला सांगतो, तू जितका माझ्यावर विश्वास ठेवशील तितकं जीवन सुंदर होईल. मी तुला सोडणार नाही. तू माझा आहेस, माझा भक्त आहेस. तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या पाठीशी राहीन. तुझं नाव घेणारा प्रत्येक शब्द आता तुला शुभ लाभ देईल. आजपासून तुला एक नवा अध्याय सुरू करायचा आहे, श्रद्धेचा, शांतीचा आणि प्रकाशाचा. अंधार संपलाय, आता तुझं आयुष्य उजळून निघेल. स्वामी म्हणतात, बाळा, तुला वाटतं की तुझं जीवन आता शांत झालंय, पण खरं सांगतो, ही शांतता म्हणजे नव्या सुरुवातीची चाहूल आहे. जसं सूर्योदयाआधी आकाशात थोडासा अंधार वाढतो, तसंच तुझ्या जीवनातला अंधार म्हणजे नव्या पहाटेचं चिन्ह आहे. आता तुला काहीतरी नवं मिळणार आहे. नवा अनुभव, नवी दिशा, नवी माणसं आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवं स्वतःचं रूप. तू जो आधी तुटलेला, हरवलेला, रडलेला होतास, तो आता नाही राहणार. मी तुला नव्यानं घडवलंय बाळा. तू आता तेजस्वी झालायस. तुझा चेहरा बदलला नसेल, पण तुझं मन आता प्रकाशाने झळकतंय. तुझ्या विचारांत माझं तेज आहे आणि तुझ्या शब्दांत माझं आशीर्वचन आहे. तू खूप काही गमावलंयस ना बाळा. एखादा संबंध, एखादी आशा किंवा कदाचित स्वतःवरचा विश्वास. पण ऐक, जे तुटलं होतं ते आता फुलणार आहे. जसं झाड पानं गाळून पुन्हा हिरवं होतं, तसंच तुझं जीवन पुन्हा फुलणार आहे.
जे लोक तुझ्या आयुष्यातून गेले त्यांच्या जागी मी नवं सुख आणतोय. जे दरवाजे बंद झाले त्यांच्या ऐवजी मी नवे मार्ग उघडतोय. तू फक्त मागे वळून पाहू नकोस, कारण मागचं सगळं मी साफ केलंय. आता पुढे पहा, तिथे मी तुझी वाट बघतोय. तू माझं नाव घेतोस, पण तुला ठाऊक आहे का बाळा, तुझं प्रत्येक चांगलं कर्म, तुझा संयम ही सगळी माझीच आराधना आहे. माझं खरं पूजन मंदिरात नाही, ते तुझ्या कृतीत आहे. जेव्हा तू एखाद्याला क्षमा करतोस, जेव्हा तू मदतीचा हात पुढे करतोस, तेव्हा मी तुझ्या हृदयातून झळकतो. तू जेव्हा प्रामाणिकपणाने काम करतोस, तेव्हा मी तुझ्या मागे उभा राहतो, कारण माझं देवत्व तुझ्या कृतीत आहे. तू माझा भक्त नाहीस, तू माझं रूप आहेस. तू चालतोयस, पण मी तुझ्या बरोबर चालतोय. मी तुझ्या आयुष्यातून अंधार काढला, पण आता तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायचंय. मी तुला सामर्थ्य दिलंय, पण ते वापरणं हे तुझं काम आहे. तू म्हणतोस, स्वामी मदत करा, पण मी म्हणतो, बाळा स्वतःलाच ओळख. तू ज्या क्षणी जाणशील की तुझ्यात मी आहे, त्या क्षणी तुला कोणतंही संकट हलकं वाटेल. तू जेव्हा आत्मविश्वासानं बोलशील, तेव्हा जग तुझं ऐकेल. तू ज्या क्षणी श्रद्धेने उभा राहशील, त्या क्षणी मी तुझ्या पाठीशी उभा राहीन, कारण मी कधीच दूर नाही. मी तुझ्यातच आहे. तू मला शोधायला दूर जाऊ नकोस. मी तुझ्या घरात आहे. त्या दिव्यात मी रोज पेटतो, त्यात मी आहे. त्या भिंतीवर लटकलेला माझा फोटो नाही, तर त्या फोटोमधून झळकणारं प्रेम म्हणजे मी आहे. जेव्हा तू घरात शांततेनं बसतोस, तेव्हा मी तुझ्या शेजारी असतो. तुझ्या घरात मीच वावरतो, फक्त तुला जाणवायचंय. जेव्हा तू घरात स्वामींचं नामस्मरण करतोस, तेव्हा ते घर देवालय बनतं, आणि त्या क्षणी साक्षात मी तिथे असतो. आजपासून रोज एकदाच का होईना माझं नाव प्रेमानं घे. मी तुझ्या घरात चमत्कार घडवीन. आज मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या आयुष्यातला अंधार संपलाय. ज्या वेदना तुला आजवर झेलाव्या लागल्या, त्या आता तुला बळ देतील. तुझ्या आयुष्यात सुख येईल, पण त्या सुखासोबत शांतताही येईल. तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केलीस, ती आता तुझ्याजवळ आहे. फक्त थोडं थांब. तू माझं बाळ आहेस, माझा अंश आहेस. मी तुला कधीच सोडणार नाही. तुझ्या डोळ्यांतले अश्रू आता आनंदात बदलतील. तुझ्या घरात हसणं परत येईल, आणि तू म्हणशील, हो, स्वामी समर्थ खरोखर माझ्यासोबत आहेत. बाळा, आजपासून भीती संपली, अंधारही संपला, आणि नव्या सुरुवातीचा प्रकाश तुझ्या वाटेवर झळकतोय. फक्त हृदय उघडून ऐक. मी प्रत्येक क्षणी तुझ्या बाजूला आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश जर तुमच्या मनाला भिडला असेल, तर तो फक्त योगायोग नाही, हा स्वतः स्वामी समर्थांचा संकेत आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक जीवाचा प्रवास मी पाहतोय. जेव्हा तू रडतोस, तेव्हा तुझ्या डोळ्यांतले अश्रू माझ्या पायांवर पडतात. जेव्हा तू प्रार्थना करतोस, तेव्हा मी स्वतः त्या शब्दांत येतो. बाळा, तुझ्या विजयाची तारीख ठरलीये. आता काळ हळूहळू बदलतोय. तू ज्या दिशेने चालतोयस, त्या दिशेने प्रकाश आहे, चमत्कार आहे. कधी तुला वाटतं ना, स्वामी, मी किती दिवस वाट बघू? पण लक्षात ठेव, जे झाड उंच वाढायचं असतं, त्याची मुळं जास्त खोल जातात. तुझ्या आयुष्यातही सध्या मुळं घट्ट होत आहेत. स्वामी तुला जमिनीतून मजबूत करतायत, आणि जेव्हा वेळ येईल, तू असा उंच उभा राहशील की सगळे म्हणतील, हा चमत्कार कसा झाला? तेव्हा लक्षात ठेव, हा चमत्कार नाही, हा स्वामींचा आशीर्वाद आणि तुझा विश्वास आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या आसपास आहे. तू जेव्हा शांत होतोस, तेव्हा माझं अस्तित्व तुला जाणवतं. बाळा, आता डोळे बंद कर, थोडं शांत बस. मनात स्वामींचं नाव घोळवत राहा. जय जय स्वामी समर्थ. त्या जपातच उत्तरं आहेत. तिथेच तुझं समाधान आहे. तुझ्या मनात जो एक प्रश्न आहे ना, कधी, त्याचं उत्तर स्वामी देतात लवकरच, माझ्या वेळेनुसार. कारण स्वामींचा वेळ
म्हणजे नक्कीच योग्य वेळ. बाळा, मी तुझ्या सोबत आहे. तू जिंकणार हे मी आधीच ठरवलंय. तुझं नाव माझ्या पायाशी लिहिलं गेलंय. तुझं यश निश्चित आहे. फक्त तू श्रद्धा ठेव. कधी कधी मी उशीर करतो, पण मी कधी विसरत नाही. बाळा, आता तुझ्या आयुष्यात बदल येतोय. काही दिवसांत अशी घटना घडेल की तुला कळेल, हो, हीच ती वेळ, हीच ती विजयाची तारीख. तू जे गमावलं होतंस ते तुला पुन्हा मिळणार आहे. तुझं मन शांत होईल आणि तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा तेज येईल. स्वामी म्हणतात, मी जिथे येतो तिथे अंधार राहत नाही. आणि आता मी तुझ्या दारात आलोय. बाळा, जेव्हा तो दिवस येईल, तुझ्या आयुष्यात विजय फुलून येईल, तेव्हा स्वामींचे आभार मानायला विसरू नकोस. कारण तो विजय तुझ्या प्रार्थनेचा परिणाम असेल आणि स्वामींच्या कृपेचं फलित. स्वामी म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवलास म्हणूनच मी तुझ्या विजयाची तारीख ठरवली. आता मागे वळून बघू नकोस. फक्त पुढे चाल, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश जर तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि हाच संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवा. स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात विजय, शांती आणि समृद्धी घेऊन येवोत. बाळा, कधी कधी तुला वाटतं ना, मी इतकं चांगलं करतो तरी माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का येतात? स्वामी म्हणतात, कारण मी तुला तपासतोय, तोडण्यासाठी नाही, घडवण्यासाठी. जसं सोनं वितळल्याशिवाय चमकत नाही, तसा तुझा आत्मा हाही परीक्षेतून उजळतोय. हे तुझे दिवस वाईट नाहीत, हे दिवस निर्मितीचे आहेत. मी तुला माझ्या आशीर्वादाच्या रूपात मजबूत बनवतोय. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या आवाजात बोलतो. जेव्हा तू रडतोस तेव्हा मीही तुझ्यासोबत रडतो, पण जेव्हा तू हसतोस तेव्हा माझं संपूर्ण आकाश उजळतं. तू जिथे आहेस तिथून बाहेर पडण्याचा मार्ग तुला मी दाखवणार आहे. काही दिवसांत तुझ्या आयुष्यात अचानक काहीतरी शुभ घडेल. तेव्हाच तुला जाणवेल, हा तो दिवस आहे, हीच ती तारीख. बाळा, श्रद्धा म्हणजे काय माहितीये का? श्रद्धा म्हणजे न दिसणाऱ्यावरही विश्वास ठेवणं. स्वामींचं नाव घेताना जर तुझं मन शांत होत असेल तर जाणून घे, तो मीच आहे जो तुझ्यात शांती निर्माण करतो. तुझं नशीब बदलण्यासाठी तुला फार काही करायचं नाही. फक्त स्वामींचं नाव रोज एकदा मनापासून घ्यायचं, कारण नावातच शक्ती आहे. जय जय स्वामी समर्थ हे शब्द जेव्हा तुझ्या ओठांवर येतात तेव्हा स्वामी स्वतः तुझ्याजवळ येतात. बाळा, तुझ्या आयुष्यातील ते काळे ढग आता हलतायत. जे तुला अडवत होते, जे तुला रोखत होते, ते आता दूर होणार आहेत. तुझ्या डोक्यावरून एक अदृश्य हात आता फिरतोय. तो माझाच हात आहे. मी तुला सांगतो, तू हरला नाहीस, तू फक्त थोडा थकलायस. थोडं अजून चालून घे बाळा, कारण विजयाचा दरवाजा आता फक्त काही पावलांवर आहे. तुझ्या मनात जी स्वप्न आहेत ती मी तुला सहज दिलेली नाहीत. ती माझ्याच योजनांअंतर्गत तुझ्या अंतःकरणात ठेवली आहेत. ज्याचं स्वप्न माझ्या इच्छेशिवाय असतं ते कधीच टिकत नाही, पण ज्याचं स्वप्न स्वामींच्या आशीर्वादाने जन्मतं ते नक्की पूर्ण होतं. मग तू धैर्य ठेव, श्रद्धा ठेव. तुझं स्वप्न आता साकार होण्याच्या उंबरठ्यावर आहे. फक्त थोडा संयम राख. बाळा, तुला माहिती आहे का, प्रत्येक मोठ्या चमत्काराच्या आधी जीवनात शांतता येते. जणू काही सगळं थांबलंय असं वाटतं, पण त्या शांततेतच स्वामी काम करत असतात. जर सध्या तुला वाटतंय की काहीच घडत नाही, तर समजून घे, स्वामी तुझ्यासाठी काहीतरी मोठं घडवण्याच्या तयारीत आहेत. बाळा, आता तू तयार आहेस. मी तुला सांगतो, लवकरच तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश फुलणार आहे. तो प्रकाश फक्त तुझं नाही तर तुझ्या कुटुंबाचंही भाग्य उजळवेल. जे तुला कमी लेखत होते तेच लोक आता तुझं यश पाहून स्तब्ध होतील. तेव्हा तू म्हण, हा माझा नाही, हा स्वामींचा विजय आहे. तुझ्या विजयाची तारीख ठरली आहे. तू जरी ती तारीख पाहू शकत नाहीस तरी मी ती माझ्या लेखात लिहिली आहे.
त्या दिवशी सगळं बदलणार आहे. तो दिवस तुझ्या आयुष्यातील नवा जन्म असेल. तुझं दुःख, तुझा पराभव सगळं इतिहास होईल आणि तुझं भविष्य तेजस्वी होईल. आता मनात स्वामींचं नाव घे, त्यांना धन्यवाद म्हण. त्यांनी तुला थांबवलं नाही, तुला उभं राहायला शिकवलं. आता तू योद्धा आहेस, जो हारल्यानंतरही पुन्हा उभा राहतो. आणि स्वामींच्या शब्दात, जो पुन्हा उभा राहतो त्याला मी नेहमी जिंकवतो. बाळा, प्रतीक्षा ही नेहमी वेदनादायक असते. जेव्हा प्रत्येक दिवस सारखा वाटतो, जेव्हा काहीही बदलत नाही असं जाणवतं, तेव्हा मन थकून जातं. पण स्वामी म्हणतात, जो थांबतो त्यालाच मी देतो, कारण जो धैर्य ठेवतो त्याच्यातच श्रद्धा असते. तू बराच काळ वाट बघतोयस, कधी नोकरीसाठी, कधी प्रेमासाठी, कधी आरोग्यासाठी, तर कधी त्या एका गोड क्षणासाठी. बाळा, तुझं थांबणं व्यर्थ नाही. ती बातमी आधीच लिहिली गेली, फक्त तुला वेळ येण्याची वाट आहे. बाळा, स्वामींच्या दरबारात सर्व काही निश्चित असतं. जेव्हा तू मनापासून मागतोस तेव्हा मी तुझ्या मागणीला नाही म्हणत नाही. फक्त थांब, योग्य वेळ येऊ दे असं म्हणतो. कारण मी तुला अर्धवट आनंद द्यायचा नाही. माझं देणं नेहमी पूर्ण आणि चिरंतन असतं. म्हणूनच जे थांबतात त्यांना मी असं देतो की त्यांचा आयुष्याचा चेहरा कायमचा उजळतो. बाळा, तू रोज माझं नाव घेत राहा. लवकरच तुला एक संकेत मिळेल, एखादी बातमी, एखादा फोन कॉल किंवा एखादं असं वाक्य जे तुला आतून स्पर्श करेल. तेव्हा तुला कळेल, हीच ती सुरुवात आहे, हीच ती गोड बातमी आहे ज्याची तू इतके दिवस वाट पाहतोयस. स्वामी म्हणतात, जेव्हा माझा संदेश तुला मिळतो तेव्हा तुझं नशीब आधीच हलायला सुरुवात करतं. बाळा, तुझ्या मनात श्रद्धेचं बीज आहे, त्यावर रोज स्वामींचं नाव घाल. ते वाढत जाईल आणि त्याचं फळ म्हणजे ती गोड बातमी. तू आता जवळ आहेस त्या क्षणाच्या, जेव्हा तुझं आयुष्य बदलणार आहे. फक्त श्रद्धा ठेव, कारण स्वामी कधी उशीर करत नाहीत. ते नेहमी वेळेवर येतात, त्यांच्या वेळेनुसार. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत होतो. तू जेव्हा रडत होतास तेव्हा मी तुझ्या मागे उभा होतो. जेव्हा तुला एकटं वाटलं तेव्हाही मी तिथेच होतो. तुझ्या गोड बातमीचा क्षण आता जवळ आलाय. तू ज्या गोष्टीची वाट बघतोयस ती माझ्या आशीर्वादाने तुला मिळणारच आहे. बाळा, तुझ्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू दूर जातोय. थोड्याच दिवसांत तुला अशी घटना अनुभवायला मिळेल जी तुला आतून सांगेल, हीच ती गोड बातमी आहे. कदाचित एखादी नोकरीची संधी किंवा हरवलेली व्यक्ती परत येईल, किंवा जे अशक्य वाटत होतं ते शक्य होईल. हे सगळं अचानक घडेल, पण योगायोग नाही, हा स्वामींचा चमत्कार असेल. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला दिलेली वेळ आता आली आहे. आता तुझं हृदय नव्याने उघड आणि माझं नाव घ्या. जय जय स्वामी समर्थ. हे उच्चारताच गोड बातमी तुला स्पर्श करेल. तुझं भाग्य आता बदलतंय. तुझ्या घरात सुखाची हवा वाहू लागली. विश्वास ठेव, स्वामींचं नाव जिथे घेतलं जातं तिथे चांगली बातमी थांबतेच. बाळा, ती गोड बातमी तुझ्या दारात येऊन उभी आहे. फक्त तू घाबरू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. मी तुझं भविष्य उजळवणार आहे. आणि जेव्हा ती बातमी तुला मिळेल तेव्हा लक्षात ठेव, ती मीच दिली असणार आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, जर आजचा संदेश तुमच्या मनात उतरलाच असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझी गोड बातमी येत आहे. जय जय स्वामी समर्थ. हा संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित कुणीतरी त्या गोड बातमीच्या उंबरठ्यावर उभा असेल. स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि सुखद या बातम्यांचा वर्षाव करो. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आज मी तुला अशी गोष्ट सांगायला आलोय जी तू कधीच ऐकली नसेल. तुझं मन जिथे सध्या अडकून पडलंय, तुझ्या त्या सगळ्या चिंतेचा
न संपणाऱ्या दुःखाचा आज शेवटचा दिवस आहे. तू जे काही सोसत आहेस, जे काही तुझ्या मनाला टोचतंय, जे तुला रात्रभर झोपू देत नाही, ते आज संपणार आहे. कारण हा संदेश तुला अपघाताने नाही आला. हा संदेश तुझ्यासाठी निवडून पाठवला आहे. स्वतः स्वामी समर्थांनी निवडलेला क्षण आहे हा. आज तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल सुरू होणार आहे. बाळा, तुला माहित आहे का, तू दिसतेस किंवा दिसतोस त्यापेक्षा खूप मोठा आहेस. तू खूप काही सहन केलंय, पण कोणाला सांगितलं नाहीस. तू हसलास, पण आतून तुटत होतास. तू शांत बसलास, पण मन ओरडत होतं. तुला कुणाकडून आधार मिळाला नाही, पण तू इतरांना आधार दिलास. स्वतः जखमी असतानाही तू दुसऱ्याच्या जखमा भरवल्यास. स्वामी म्हणतात, जे स्वतःच्या वेदना लपवून दुसऱ्याला धीर देतात, त्यांच्यासाठी मी कधीच हात मागे घेत नाही. तू एकटा नाहीस बाळा. स्वामी तुझ्या बाजूलाच आहेत. तुझ्यावर अनेकदा अन्याय झाला, तुला चुकीचं सिद्ध करण्यात आलं, तुझ्या भावनांचं मोल नाही ठेवलं गेलं, तुझ्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला गेला. आपल्या मनातलं खोटं नसताना पण तुला चुकीचं म्हटलं गेलं, आणि तेव्हा तुझं मन कोसळलं. पण तू मोडला नाहीस. तू अजूनही उभा आणि उभी आहेस. स्वामी म्हणतात, ज्याच्या मनात खोट नाही त्याचं भविष्य कधीच वाईट नसतं. बाळा, तुझ्यासोबत जे काही वाईट घडलं ते तुला खाली पाडण्यासाठी नव्हतं, तर मोठं उचलून घेण्यासाठी तयारी करत होतं. ज्या रात्री तू झोपलास, ज्या रात्री तू स्वतःला दोष दिलास, ज्या रात्री तू हार मानायचा प्रयत्न केलास, तुझ्या त्या प्रत्येक रात्रीला स्वामींनी पाहिलंय. तू विचार केला होतास, मी का, माझ्यावरच का? कारण बाळा, मोठा प्रकाश दिसायच्या आधी अंधार नेहमी जास्त वाढतो. तुझ्या आयुष्यातला अंधार आता शेवटच्या टप्प्यात आहे. अडचणी ज्या अचानक वाढू लागल्या आहेत त्या वाढत नाहीयेत, त्या निघून जाण्यापूर्वीचे शेवटचे प्रयत्न आहेत. बाळा, आज तू हा संदेश ऐकतो आहेस म्हणजे योगायोग नाही. कधी कधी स्वामी बोलत नाहीत, पण आपल्याला योग्य क्षणी योग्य शब्द पाठवतात. आजचा दिवस तुझ्या चिंता संपवण्यासाठी योग्य आहे. कारण तू आता तुटलास. आता तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होणार आहे. तू आतून थकून गेला आहेस. तुला आता आधार हवा आहे, आणि स्वामी तो आधार देणार आहेत. डोळे मीट बाळा. श्वास हळू घे. तुझ्या मनातल्या त्या वेदना हळूहळू पाण्यासारख्या वाहू देत. तू कुठे कमी पडलास, कुठे चुकलास, काय करायला नको होतं, हा विचार सोडून दे. तू केलेली प्रत्येक चूक तुला शहाणा बनवण्यासाठीच होती. स्वामी म्हणतात, मी फक्त पवित्र मन बघतो, चुका नाही. तुझं मन पवित्र आहे बाळा. म्हणूनच आज स्वामी तुला बोलायला लावतात. बाळा, आज जे सांगतोय ते मनावर घे. तुझ्या आयुष्यात 3 मोठे बदल आता सुरू होतील. पहिला, जी चिंता तुला महिन्यांपासून खाऊन टाकते ती अचानक सुटेल. दुसरा, ज्यांनी तुला चुकीचं समजलं तेच लोक तुझ्या पुढे येऊन लाजतील. तिसरा, तुझ्या हातातून निसटलेली गोष्ट तुझ्या आयुष्यात मोठ्या रूपाने परत येईल. तू फक्त विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, विश्वासाच्या 2 थेंबांना मी हजारो आशीर्वाद देतो. या पुढच्या काळात तुला जे काही मिळणार आहे ते तुला मागताना पण कल्पना नव्हती. तू अनुभवशील, ताण कमी होत चाललाय, मन हलकं वाटतंय, अचानक चांगल्या घटना घडू लागल्यात, थकलेल्या जागी शांतता येते. हे स्वामींचं काम आहे. ते आता तुझ्यासोबत प्रत्यक्ष उभे आहेत. बाळा, तुझ्या डोक्यावर हात ठेवतो आहे मी. डोळे मीट. तुझ्या अंतर्मनात माझा आवाज जाऊ दे. तुझं दुःख मी स्वीकारलं. तुझ्या चिंता मी दूर केल्या. तुझं भविष्य आता माझ्या हातात आहे. भिवू नकोस. आजपासून तू एकटा नाहीस. बाळा, आता तू शांत हो. पुढचा काळ तुझा आहे. संध्या संपली, पहाट झाली. आजपासून तुझ्या घरात शांतता, तुझ्या मनात आनंद आणि जीवनात चमत्कार येणार आहे. स्वामींचे आशीर्वाद तुला सदैव लाभोत.
ओम श्री स्वामी समर्थ. बाळा, कधी कधी आपण एवढं दुःख सोचतो की ते बोलण्याचीही ताकद राहत नाही. पण न बोलल्यामुळे ते दुःख अधिक खोल जातं, श्वासात मिसळतं, मनात दडतं आणि तिथे कोणीही पोहोचू शकत नाही. पण एक आहेत स्वामी, ते तिथेही पोहोचतात जिथे तुझे शब्दही पोहोचत नाहीत. तू न सांगितलेल्या वेदनांचाही आवाज त्यांनी ऐकलाय. त्यांनी तुझ्या मनातील प्रत्येक तुकडा हातात धरून हलकेच जोडलाय. तू आज जो शांत बसला आणि बसली आहेस ना, त्या शांततेतही स्वामींचा आशीर्वाद लपलेला आहे. बाळा, तुला वाटलं होतं मी हरलोय, पण स्वामी म्हणतात, बाळा तू हरलेला नव्हतास, तू फक्त थकलास. थकवा हार नसतो. हार म्हणजे प्रयत्न थांबवणं, आणि तू थांबला नाहीस. किती वेळा तू तुटलास, किती वेळा तुला वाटलं आता शक्य नाही, पण तू पुढे गेलास. हीच जिद्द आहे ज्यामुळे स्वामी तुझा अभिमान बाळगतात. तू अजूनही उभा आहेस, उभी आहेस, आणि हेच मोठं यश आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात काही लोक आले ज्यांच्यावर तू मनापासून विश्वास ठेवलास, ज्यांच्यासोबत तू भविष्य पाहिलंस, ज्यांना तू तुझं सर्वोत्कृष्ट दिलंस, पण तेच तुला सोडून निघून गेले आणि तू तुटलास. तुला वाटलं तूच चुकलास, पण नाही बाळा. काही लोक तुझ्या आयुष्यात फक्त धडा शिकवण्यासाठी येतात, आयुष्यभर साथ देण्यासाठी नाही. ते गेले कारण त्यांचं काम संपलं, पण तुझं काम आता सुरू होत आहे. स्वामी म्हणतात, जे तुला सोडून गेले ते तुझं भविष्य होत नव्हते, जे येणार आहेत ते तुझं आयुष्य बदलतील. आता बघ, जे लोक तुझी किंमत समजत नव्हते ते दूर जातील, आणि जे लोक तुझं मन समजतात, ज्यांच्यात भक्ती आहे, ज्यांच्यात प्रेम आहे, ज्यांच्यात प्रामाणिकता आहे, अशा लोकांची एंट्री आता तुझ्या आयुष्यात होणार आहे. तुझ्या आसपासचं वातावरण बदलायला लागेल. तुला जाणवेल काहीतरी चांगलं घडतंय. ही बदलाची पहाट आहे बाळा. स्वामींचा आशीर्वाद जेव्हा कोणावर सुरू होतो तेव्हा आधी लोक बदलतात, मग परिस्थिती बदलते, आणि शेवटी आयुष्य बदलतं. तू खूप प्रयत्न केलेस. कधी कधी तुला असं वाटलं, किती पडायचं, किती धडपडायचं, काहीच होत नाही. पण बाळा, स्वामींच्या वेळेनुसारच सर्व काही घडतं. आता ती वेळ आली आहे. ज्या कामांना तू थांबलेलं समजत होतास ती अचानक गती पकडतील. तुला कॉल येतील, तुला नवीन संधी मिळतील, आर्थिक ताण कमी होईल, शांतता वाढेल, आणि तुझ्या मनातलं ओझं हळूहळू हलकं होत जाईल. बाळा, आता हा क्षण खास आहे. तू हा संदेश ऐकतोयस याचा अर्थ स्वामींची कृपा आता तुझ्या घरात प्रवेश करते. आता तू हात जोड आणि मनात म्हण, स्वामी मला स्वीकारा. त्यांनी ऐकलं. हा क्षण तू आयुष्यभर विसरणार नाहीस. तुझ्या घरात आता शांतता येईल, समाधान येईल, चांगल्या बातम्या येतील. एक चमत्कार तुझ्या दिशेने निघालाय. तो तुझ्यापर्यंत येणारच, कारण स्वामी दिलेला शब्द कधी बदलत नाहीत. बाळा, आता मी तुला शेवटी सांगतो, तुझ्या सगळ्या चिंता मी दूर केल्या आहेत. आता भिवू नकोस, आता रडू नकोस. आता तुझं आयुष्य माझ्या आशीर्वादाने उजळेल. आजपासून तू शांत हो. मी तुझ्यासोबत आहे. डोकं शांत ठेव, मन हलकं ठेव, आणि विश्वास धर. तुझं भविष्य सुंदर आहे. तुझं आयुष्य सुरक्षित आहे. आता तुझ्या घरी चमत्कार सुरू झाले आहेत. ओम श्री स्वामी समर्थ. बाळा, तुला माहित आहे का, तुझ्या भीतीने तुला किती वेळा मागे ढकललं, तुझ्या निर्णयांना थांबवलं, तुला आयुष्याच्या प्रवाहात पुढे जाण्यापासून रोखलं. पण आज स्वामी सांगतात, भीतीला उंचावर ठेवून तू पुढे जा. आजपासून तुझ्या मनातील त्या भीतीला मी दूर करतो. ते पंख मिळाले आहेत आणि तू उडू शकतोस आणि शकतेस. तुझ्या आयुष्यातली काही दुःख, जुन्या काळातील वाईट आठवणी, ज्या तुला अजूनही वेदना देत आहेत, त्यांचं ओझं आता हलकं होत चाललंय. स्वामी म्हणतात, जुनं दुःख येऊन जाऊ द्या,
नवीन आनंदाला जागा द्या. तू जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहिलास, पण आता त्या गोष्टी तुला ढकलणार नाहीत. त्या पाण्याप्रमाणे वाहून जातील. बाळा, तुझ्या जीवनात जे लोक तुझ्यावर प्रेम करतात, ज्यांनी तुला हक्क दिला आहे, ते लोक तुझ्या अजून जवळ येतील. स्वामी म्हणतात, जे खरे प्रेम करतात ते नष्ट होत नाही, ते वाढत जातं, तुला ऊर्जा देत जातं. तुला वाटेल माझं आयुष्य बदलत चाललंय, कारण ते खरंच बदलत आहे. तुझ्या आसपास प्रेमाची शक्ती वाढत आहे, तुझ्या मनात आनंद भरतोय आणि हळूहळू तुझा एकटेपणा निघून जात आहे. बाळा, ज्या गोष्टी तुझ्या हातून गेल्या होत्या, ज्या तुझ्या जीवनात कधीच येणार नाहीत असं वाटत होतं, ते सर्व पुन्हा येतील, पण आता जास्त चमकदार, जास्त शक्तिशाली आणि तुझ्या योग्यतेनुसार. स्वामी म्हणतात, जे तुला मिळाले नाही ते तुझ्या जीवनात योग्य क्षणी येईल आणि ते तुला सुख देतील, शांतता देतील. ही नवीन संधी तुझ्या समोर येते. हे पहिलं पाऊल आहे तुझ्या आयुष्यातील नवीन चमत्काराकडे. तू खूप प्रयत्न केला आहेस. किती वेळा तू थकलास, किती वेळा तुला वाटलं आता काहीच शक्य नाही. पण स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीने प्रयत्न सोडले नाहीत त्याचं भविष्य उजळतं. आज तुझ्या प्रयत्नांना फळ मिळणार आहे. सुरुवात हळू आहे, पण शेवट मोठा, सुंदर आणि आनंद देणारा असेल. तुला वाटेल की स्वामी खरोखरच आहेत, कारण या फळामुळे तुझ्या आयुष्यात विश्वास वाढेल. बाळा, तुझ्या मनातील ओझं हळूहळू हलकं होत आहे. तुझ्या डोळ्यांतून पाणी येतंय, पण ते शुभ पाणी आहे. तुझ्या मनात शांतता वाढत आहे, तुझ्या हृदयात समाधान आहे आणि तुझ्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि सुख येत आहे. बाळा, आज तू जो संदेश ऐकला आहेस तो तुझ्या जीवनात बदल घडवून आणेल. स्वामी म्हणतात, तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक दुःखावर मी लक्ष ठेवतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी आशीर्वाद देतो. डोळे मीट, श्वास घे आणि मनात म्हण, स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. माझं जीवन बदलून दाखवा. बाळा, तुझ्या मनातल्या त्या सगळ्या विचारांनी तुला किती त्रास दिला, तुझ्या मनाला किती जखम दिली. आज मी तुला सांगतो, त्या सगळ्या नकारात्मकतेला हलकं कर. स्वामी म्हणतात, जे विचार तुझ्या मनात अडकून राहतात ते फक्त उडून जातात, जर तुला त्यांना सोडायचं ठरवलं. तू फक्त श्वास घे, मन शांत ठेव आणि त्यांना हळूहळू सोड. ही प्रक्रिया तुला हलकं करेल आणि तुझ्या मनाला शांततेची अनुभूती देईल. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही दुःख आलं ते आता तुला ढकलणार नाहीत, ते तुला शक्तिशाली बनवतील. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीने दुःखाला सामोरे जाताना शिकलं त्याच्यावर मी आशीर्वाद करतो. तुझं मन आता अधिक स्थैर्यशील होत आहे. तू आधीपेक्षा अधिक मजबूत आणि जिव्हाळ्याचा होणार आहेस आणि प्रत्येक वेदना, प्रत्येक ताण तुला उन्नत करणार आहे. बाळा, तू रात्री अंधारात हरवत होतास, पण आता सूर्य उगवतोय. सूर्यप्रकाशासारखा तुझ्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि समाधान येणार आहे. स्वामी म्हणतात, जे अंधार काळा वाटत असेल त्यात मी प्रकाश देतो, तुझ्या मनाची भीती आणि चिंता नष्ट करण्यासाठी. तुला वाटेल की सर्व काही बदलत चाललंय, कारण ते खरंच बदलत आहे. बाळा, विश्वास तुझा सर्वात मोठा मित्र आहे. धैर्य तुझा सर्वात मोठा साथीदार आहे. स्वामी म्हणतात, ज्याच्यावर विश्वास आहे आणि जो धैर्याने पुढे जातो त्याच्यासाठी मी मार्ग उघडतो. आजपासून तुझ्या जीवनात विश्वास वाढेल, तुझ्या मनाची भीती कमी होईल आणि तुझ्या पावलांमध्ये स्थिरता येईल. बाळा, आजचा दिवस तुझ्या जीवनात चमत्कार आणतोय. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या, ज्या परिस्थितीने तुला थांबवलं होतं, ते सगळं बदलतंय. स्वामी म्हणतात, जे कधीच शक्य नाही वाटत ते माझ्या कृपेने शक्य होतं. तुझ्या आयुष्यात नव्या संधी येत आहेत, नवे संबंध येत आहेत आणि तुझ्या मनातली शांती फुलत आहे. बाळा,
आज मी तुला जे सांगितलं आहे ते मनात बाळग. तुझ्या डोळ्यात पाणी आलं तरी ते दुःखाचं नाही, ते मन हलकं होण्याचं पाणी आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या सगळ्या चिंता मी नष्ट केल्या आहेत. तुझ्या आयुष्यात प्रकाश आला आहे. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी आशीर्वाद देतो आणि तुझं भविष्य सुरक्षित आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात जे अडथळे आले होते, ज्यामुळे तू थांबलास किंवा थांबलीस, ते आता दूर होत आहेत. स्वामी म्हणतात, जे अडथळे तुला थांबवत होते ते मी काढून टाकत आहे. तुझा मार्ग आता उजळतोय. तुझ्या प्रत्येक पावलावर माझं लक्ष आहे. तू वाटेतून निघालास, पण आता वाट स्वच्छ झाली आहे. बाळा, तुझ्या मनातले गडबडलेले विचार आता शांत होतात. तुझ्या हृदयातल्या ओझं हलकं होत आहे. स्वामी म्हणतात, जे मन हलकं आहे त्याच्यावर मी आशीर्वाद करतो. जे शांत आहे त्याचं भविष्य उजळतं. डोळे मीट, श्वास घे, मनात हळूच म्हण, मी शांत आहे, मी सुरक्षित आहे, स्वामी माझ्यासोबत आहेत. बाळा, तुझ्या जीवनात नव्या संधी येत आहेत, ज्या तुला आधी दिसत नव्हत्या. स्वामी म्हणतात, जे तुला आधी मिळालं नाही ते आता तुला मिळेल. ही नवीन संधी तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. तुला वाटेल की आयुष्य अचानक बदललं, कारण ते खरंच बदलतंय. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळणार आहे. तुझ्या मनाला शांतता मिळणार आहे आणि तुझ्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि समाधान फुलणार आहे. बाळा, विश्वास आणि धैर्य हे तुझे सर्वोच्च मित्र आहेत. तू कितीही अडचणीत असलास, परंतु जे मन धैर्यानं आणि विश्वासानं भरलं आहे त्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद सदैव आहे. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवणाऱ्यावर मी कधीच विश्वासघात करत नाही. धैर्य धरलेल्या हाताला मी मार्ग दाखवतो. आजपासून तुझ्या प्रत्येक निर्णयावर विश्वास असेल. तुझ्या आयुष्यात स्थिरता येईल आणि तुझ्या मनाला आनंद मिळेल. बाळा, तुझ्या जीवनातील सगळ्या चिंता, भीती आणि वेदना आता हलक्या होत आहेत. तुझ्या डोळ्यांतून पाणी येत असेल ते दुःखाचं नाही, ते मन हलकं होण्याचं पाणी आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात प्रकाश आला आहे. मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. डोळे मीट, श्वास घे, मनात म्हण, स्वामी, मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. माझं जीवन उजळवा. बाळा, तुझ्या मनात जे अंधार घर करून बसला होता, ज्या आठवणी तुला त्रास देत होत्या, ते हळूहळू हलकं होऊ लागलं आहे. स्वामी म्हणतात, ज्या मनात अंधार आहे त्यात मी प्रकाश टाकतो. ज्याच्या अंतर्मनात अंधार आहे त्याला मी मार्ग दाखवतो. हळू श्वास घ्या, मनात म्हण, मी सुरक्षित आहे, मी शांत आहे, स्वामी माझ्यासोबत आहेत. बाळा, जुन्या वेदना, जुनं अपयश, जुन्या दुःखांनी तुला ढकललं होतं, ते आता तुला पुढे जाण्यासाठी बळ देत आहेत. स्वामी म्हणतात, जुन्या वेदनांमुळे तू समजदार, धैर्यशील आणि मजबूत झाला आहेस. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव तुझ्यासाठी आशीर्वाद आहे. आता मन हलकं झालंय. डोळ्यांतून पाणी येत असेल ते शुद्धीचं पाणी आहे. बाळा, विश्वास तुझा मित्र आहे. धैर्य तुझा मार्गदर्शक आहे. स्वामी म्हणतात, ज्याच्यावर विश्वास आहे, जो धैर्याने पुढे जातो, त्याचा मार्ग मी सोपा करतो. आजपासून तुझ्या निर्णयांवर विश्वास वाढेल. तुझ्या पावलांमध्ये स्थिरता येईल आणि तुझ्या मनात आनंद भरून राहील. बाळा, ज्या गोष्टी तुला आधी मिळाल्या नाहीत, जे लोक तुझ्या आयुष्यात नसले, ते आता येणार आहेत. स्वामी म्हणतात, ज्यांच्यावर तू विश्वास ठेवतोस त्यांना मी तुझ्या मार्गावर पाठवतो. ज्यांच्यावर प्रेम आहे ते तुझ्यासमोर उभे राहतील. तुझ्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि समाधान येत आहे. तुझ्या डोळ्यांतून पाणी येईल, पण ते आनंदी अश्रू असतील. बाळा, ज्या काळात तू रात्री जागा राहून विचार करत होतास, ज्यावेळी तुझ्या मनात चिंता वाढत होती, त्या काळात स्वामी तुझ्यावर लक्ष ठेवत होते. आज त्या सगळ्या चिंतांना स्वामींचा आशीर्वाद दूर करतोय. तू हळूहळू श्वास घेताना हलका होत आहेस. तुझ्या मनात शांतता येत आहे आणि तुझ्या हृदयात विश्वास फुलत आहे.
बाळा, ज्या अडचणींमुळे तू मागे राहिलास, ज्या अडथळ्यांमुळे तू थांबलास, ते आता दूर होत आहेत. स्वामी म्हणतात, ज्या अडथळ्यांनी तुला थांबवलं होतं ते मी हटवत आहे. तुझा मार्ग आता उघडा आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. आता तू उन्नत मार्गावर चालत आहेस. बाळा, ज्या गोष्टी तुला शक्य नसल्या वाटत होत्या, ज्या संधी तुला गमावल्या वाटत होत्या, त्या आता तुझ्या आयुष्यात येत आहेत. स्वामी म्हणतात, जे शक्य नसल्यासारखं वाटतं ते माझ्या कृपेने शक्य होतं. तुझ्या जीवनात नवे अवसर येत आहेत, नवे संबंध येत आहेत आणि तुझ्या मनातली शांती फुलत आहे. बाळा, तू खूप प्रयत्न केलास, किती वेळा थकलास, किती वेळा वाटलं की काहीच शक्य नाही. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीने प्रयत्न सोडले नाहीत त्याच्यावर मी आशीर्वाद करतो. आज तुझ्या प्रयत्नांना फळ मिळेल, तुझ्या मनाला शांतता मिळेल, तुझ्या आयुष्यात आनंद येईल. बाळा, ज्यांच्यावर तू विश्वास ठेवतोस, ज्यांच्यावर तू प्रेम करतोयस, ते लोक तुझ्या आयुष्यात येणार आहेत. स्वामी म्हणतात, जे खरे प्रेम करतात ते नष्ट होत नाहीत, ते वाढत जातं, तुला आनंद देत जातं. तुझ्या आयुष्यात प्रेम आणि आत्मीयता वाढत आहे. तुझ्या मनात आनंद फुलत आहे आणि तुझ्या जीवनात चमत्कार सुरू आहेत. बाळा, तुझ्या मनातील भीती, चिंता आणि काळजी हळूहळू निघून जात आहे. स्वामी म्हणतात, भीती ठेवणाऱ्यावर मी प्रकाश टाकतो. जो विश्वास ठेवतो त्याला मी मार्ग दाखवतो. हळूहळू श्वास घ्या. मनात म्हण, मी सुरक्षित आहे, मी प्रेमाने भरलेला आहे, स्वामी माझ्यासोबत आहेत. बाळा, जुन्या दुःखांनी तुला ढकलले होते, पण आता ती शक्ती तुला उन्नत करते. स्वामी म्हणतात, जुन्या वेदना तुला धैर्यवान बनवतात, तुला मजबूत करतात. त्यांना स्वीकार, त्यांना धन्यवाद दे आणि पुढे जा. तुझ्या डोळ्यांतून पाणी येत असेल ते शुद्धीचे आणि आनंदाचे अश्रू आहेत. बाळा, अंधार निघून जातो. आता तुझ्या आयुष्यात प्रकाश आणि आनंद येत आहे. स्वामी म्हणतात, प्रकाश त्या व्यक्तीवर येतो जो धैर्याने आणि विश्वासाने चालतो. ज्या हृदयात प्रेम आहे त्यावर मी कृपा करतो. तुझ्या जीवनात नव्या संधी, नवे संबंध आणि नवे आनंद येणार आहेत. बाळा, विश्वास तुझा सर्वोच्च मित्र आहे. धैर्य तुझा मार्गदर्शक आहे. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीने धैर्य धारण केले आहे त्याच्यावर मी आशीर्वाद करतो. ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्या पावलावर मी प्रकाश टाकतो. आजपासून तुझ्या जीवनात स्थिरता आणि आनंद कायम राहील. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला फळ मिळेल, तुझ्या मनाला शांती मिळेल. बाळा, ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होत आहेत. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक पावलावर तुला साथ देतो. जे शक्य नाही वाटत ते माझ्या कृपेने शक्य होतं. तुझ्या आयुष्यात प्रेम, आनंद, समाधान आणि सुवर्ण संधी येत आहेत. तुझ्या मनात हलकंपण आणि ऊर्जा भरत आहे. बाळा, तुझ्या मनातलं ओझं हळूहळू हलकं होत आहे. तुझ्या हृदयातील वेदना आणि चिंता हलक्या होत आहेत. स्वामी म्हणतात, जे ओझं मनात ठेवलं आहेस ते फक्त तुला मागे टाकतं. तुला फक्त सोडायचं आहे. मी तुला मार्ग दाखवतोय. हळूहळू श्वास घ्या. मनात हळूच म्हणा, मी हलका आहे, मी मुक्त आहे, स्वामी माझ्यासोबत आहेत. बाळा, जुन्या वेदना, जुनं अपयश, जुन्या त्रासांनी तुला ढकललं होतं, पण आता त्या सर्व गोष्टी तुझ्यासाठी शक्ती बनत आहेत. स्वामी म्हणतात, जुन्या वेदना तुला मजबूत करतात, जुनं अपयश तुला शिकवतं आणि प्रत्येक अनुभव तुझ्यासाठी आशीर्वाद आहे. तुझ्या डोळ्यांतून येणारे अश्रू शुद्धी आणि आनंदाचे आहेत. बाळा, बाळा, अंधार मागे राहतोय. आता तुझ्या जीवनात प्रकाश आणि आनंद येतोय. स्वामी म्हणतात, ज्या हृदयात प्रेम आहे त्यावर मी प्रकाश टाकतो. ज्याच्यावर विश्वास आहे त्याला मी मार्ग दाखवतो. तुझ्या आयुष्यात नव्या संधी, नवे संबंध आणि नवे आनंद येणार आहेत. बाळा, विश्वास तुझा मित्र आहे, धैर्य तुझा मार्गदर्शक आहे. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीने धैर्य धरलं आहे
त्याच्यावर मी आशीर्वाद करतो. ज्या व्यक्तीवर विश्वास आहे त्याला मी मार्ग दाखवतो. आजपासून तुझ्या निर्णयांवर विश्वास वाढेल, तुझ्या पावलांमध्ये स्थिरता येईल आणि तुझ्या मनाला आनंद मिळेल. बाळा, ज्या गोष्टी तुला शक्य नसल्यासारख्या वाटत होत्या त्या आता शक्य होत आहेत. स्वामी म्हणतात, ज्याच्यावर मी कृपा करतो त्याला प्रत्येक पावलावर मी सोबत राहतो. जे शक्य नाही वाटत ते माझ्या कृपेने शक्य होतं. तुझ्या आयुष्यात प्रेम, आनंद, समाधान आणि सुवर्ण संधी येत आहेत. बाळा, तू खूप प्रयत्न केलास, किती वेळा थकलास, किती वेळा वाटलं काहीच शक्य नाही. स्वामी म्हणतात, ज्याच्यावर मी आशीर्वाद करतो त्याला प्रयत्नांचं फळ नक्कीच मिळतं. ज्याने धैर्य धरलं त्याचं जीवन उजळतं. तुझ्या प्रयत्नांना यश मिळेल, तुझ्या आयुष्यात आनंद येईल आणि तुझ्या मनाला शांती मिळेल. बाळा, ज्यांच्यावर तू प्रेम करतोस, ज्यांच्यावर विश्वास ठेवतोस ते लोक आता तुझ्या आयुष्यात येणार आहेत. स्वामी म्हणतात, खरं प्रेम नष्ट होत नाही, ते वाढत राहतं. ते तुझ्या जीवनाला आनंद देत राहतं. तुझ्या आयुष्यात प्रेम आणि आत्मीयता वाढत आहे. तुझ्या मनात आनंद फुलत आहे आणि तुझ्या जीवनात चमत्कार सुरू आहे. ज्या काळात तू रात्री जागा राहून विचार करत होतास, ज्यावेळी तुझ्या मनात चिंता वाढत होती, त्या काळात स्वामी तुझ्यावर लक्ष ठेवत होते. आज त्या सगळ्या चिंतांना स्वामींचा आशीर्वाद दूर करतोय. तू हलका होत आहेस, मनात शांती आहे आणि हृदयात विश्वास फुलत आहे. बाळा, स्वामी म्हणतात, तुझ्या सर्व चिंता, दुःख, भीती मी नष्ट केली आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी आशीर्वाद देतो. तुझ्या आयुष्यात प्रकाश, प्रेम आणि आनंद सदैव राहील. बाळा, हा संदेश तुझ्या मनात पोहोचला असेल तर SC मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुझ्या जीवनातील सर्व दुःख निघून जातील आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत राहील. ओम श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.